श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राला वेळ देणे इतके आवश्यक आहे का, या विषयावरती आपण बोलणार आहोत. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो, घरीच नामस्मरण करतो, मग केंद्रात जाण्याची गरज काय? वेळ नाही, कामं खूप आहेत, केंद्रात जाऊन काय मिळतं? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण जाणून घेऊयात. स्वामी केंद्र म्हणजे काय? स्वामी केंद्र म्हणजे केवळ एक मंदिर किंवा मठ नाही. ते चैतन्य, शक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि गुरुकृपेचा स्तोत्र असतो, जिथे नियमित नामस्मरण, आरती, स्वामी चरित्र वाचन, भजन आणि सेवा होत असते. तिथे आध्यात्मिक स्पंदन प्रचंड प्रमाणात साठलेले असतात. जसे आपण अक्कलकोट येथे गेल्यावर वेगळा अनुभव येतो, तसेच अनुभव स्थानिक स्वामी केंद्रातही मिळू शकतो. घरात आणि केंद्रात काय फरक आहे मग? घरी आपण एकटे नामस्मरण करतो, पण केंद्रात समूह नामस्मरणाची शक्ती असते, सामूहिक प्रार्थनेची ताकद असते, सात्विक वातावरण असते, मनाची पटकन एकाग्रता निर्माण होते. समूहात केलेल्या नामस्मरणाचे फळ अनेक पटीने वाढत असते. केंद्रात सेवा केल्याने काय लाभ होतात? केंद्रात सेवा म्हणजे समूहात केलेल्या नामस्मरणाचे फळ हे अनेक पटीने वाढते. आता केंद्रात सेवा केल्याने काय लाभ होतात? केंद्रात सेवा म्हणजे साफसफाई करणे, आरतीत मदत करणे, पाणी देणे, चप्पल लावणे, येणाऱ्यांना बसायला जागा देणे. ही छोटी कामे वाटतात, पण ह्याला गुरु सेवा म्हणतात. सेवेचे लाभ काय आहेत आता आपण ते बघूयात. अहंकार कमी होतो, मन शुद्ध होते, नकारात्मक विचार निघून जातात, स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते, घरातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. तर केंद्रातील सकारात्मक ऊर्जा बघा कशी असते. जिथे सतत श्री स्वामी समर्थ नाम घेतले जाते, तिथे जागा पवित्र होते. वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झाले आहे की सकारात्मक शब्द, मंत्र, प्रार्थना यामुळे वातावरणातील स्पंदन बदलतात. केंद्रात 15-20 मिनिटे शांत बसल्यावर मन हलके वाटते, चिंता कमी होतात, आत्मविश्वास वाढतो. यामुळे जीवनातील होणारे काय बदल आहेत आता आपण ते जाणून घेणार आहोत. नियमित केंद्रात जाणाऱ्या लोकांच्या जीवनात दिसणारे बदल म्हणजे त्यांच्या घरामध्ये शांतता निर्माण होते, आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक समाधान मिळते, कामात यश मिळते, वाद कमी होतात. हे अनुभव हजारो भक्तांना आलेले आहेत. वेळ नाही हा गैरसमज आहे. आपण मोबाईल, टीव्ही, गप्पा यासाठी वेळ काढतो, मग स्वामींसाठी आठवड्यातून 1 तास का नाही? स्वामी म्हणतात, तू 1 पाऊल टाक, मी 100 पाऊले टाकतो. केंद्र म्हणजे आध्यात्मिक चार्जिंग स्टेशन. जसा मोबाईल चार्ज करतो तसंच मनालाही चार्जिंग हवं असतं. स्वामी केंद्र म्हणजे मन, बुद्धी आणि आत्म्याचे चार्जिंग स्टेशन. स्वामी केंद्रात जाणे म्हणजे स्वामींशी जोडलेले राहणे, मन शांत ठेवणे, जीवन योग्य मार्गावर नेणे, गुरुकृपा मिळवणे. आठवड्यातून किमान एकदा तरी स्वामींच्या केंद्राला वेळ द्या. आता आपण शेवटची प्रार्थना बघूयात की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला तुमच्या केंद्रात येण्याची, सेवा करण्याची आणि नामस्मरणात राहण्याची सद्बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ. बघा मित्र हो, आपण केंद्रामध्ये जाण्याला खूप कंटाळा करत असतो. आपण घरामध्ये नामस्मरण करतो, स्वामींची आपण सर्व सेवा घरामध्ये करतो, परंतु आपल्याला केंद्रामध्ये जाण्याला वेळ नाही. खरं तर जीवनामध्ये प्रत्येक जणच आपापल्या संसारामध्ये गुरफडलेला आहे. त्यातूनच थोडा वेळ तुमच्या स्वतःसाठी काढा आणि नक्कीच केंद्रामध्ये आठवड्यातून एकदा तरी दर्शनाला जा. घरामध्ये रोजचं नामस्मरण करा. सकाळ संध्याकाळी तुम्ही नामस्मरण ऐकत राहा. चला तर आजची ही सेवा मी इथेच थांबवते. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल की स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राला वेळ देणे का आवश्यक आहे. हे जीवन बदलणारे सत्य आहे. नक्की अनुभवा.
व्हिडिओ आणि ही माहिती संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित आणि खूप छान समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.